खूप दिवसापासून विचार करत होतो काय बोलावं की यार आता आपला नेक्स्ट व्लॉग सबमिट व्हायची वेळ आली आहे, म्हणजे पब्लिश करायची वेळ आली आहे, टाकायची वेळ आली आहे, पण तसं काही सुचत नाही आहे म्हणून. बट देन आय रिअलाइज की यार मला असं कधी सुचलंय, म्हणजे व्हेन हॅव आय एव्हर प्लॅन्ड अ कन्व्हर्सेशन, नाही का. गेले 2-3 व्हिडिओजमध्ये म्हणजे बायको नाही आहे, मी माझंच गप्पा मारतोय असं होतंय जरा. बट विल हॅव हर सून फॉर शुअर ऑन दिस व्लॉग कम कन्व्हर्सेशन व्हिडिओज वगैरे. कारण अरे ती फार भारी विचार करते यार, म्हणजे द वे शी थिंक्स इज ना, समहाऊ मला ते जमलंच नाही आहे कधी. तसा विचार करणंही जमलं नाही. आणि आय हॅव रिअलाइज की यार खूप लोकांना असं जगणं जमत नाही जसं तिला जमतंय. नॉट ब्रॅगिंग अबाउट हर, बट काही क्वालिटीज आहेत तिच्यामध्ये एवढ्या भारी की ज्या ॲक्च्युली खूप बेसिक आहेत, म्हणजे ज्या लहान मुलांमध्ये पण आहेत पण त्या आपल्यामध्ये नाही आहेत आणि आपण मिस करतो ते. आणि फक्त त्या क्वालिटी मिस केल्यामुळे आपली जगण्याची रीत बदलते. आपण काहीतरी रॅन्डम गोष्टीच्या मागे पळत बसतोय, काहीतरी रॅन्डम गोष्टी करण्याच्या मागे लागलोय आणि जगण्यातनं अर्थ निघत जातो माशाने. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी वेन आय एम अराउंड हर समहाव, की तिला जगताना बघून पण भारी वाटतं टाईप्स. तुमच्या आजूबाजूला कोणी असं व्यक्ती असेल ना की ज्याला जगताना बघून तुम्हाला भारी वाटेल, नेव्हर लेट देम गो. कारण की यू लर्न फ्रॉम इट सबकॉन्शियसली. आणि इट्स काइंड ऑफ अ हिलिंग रे. समोरच्याला जगताना बघणं इज अ हिलिंग. आय डोंट नो इफ यू गेट इट ऑर नॉट, बट आता मला कळायला लागले की आपण खुश झाल्यावर हे आजी आजोबा लोक एकदम खुश का होतात, किंवा देण्यामध्ये जो आनंद आहे ना तो त्याचंच हे थोडंसं अपग्रेडेड व्हर्जन आहे से. सो डोंट लेट दीज गाईज गो. काय तिच्या बोलण्यामध्ये नाही, जगण्यामध्येच यार पण एक खूप सेन्सिबलनेस आहे. आय डोंट नो, म्हणजे खूप जास्त अवेअर राहावं लागतं रे तेवढ्यासाठी. ते नाही जमत मला की सतत अवेअर राहून. बिंग अ ह्युमन मे बी, म्हणजे माणूस असल्यामुळे कदाचित, पण आपण सेल्फिशच असतो. आणि त्या सेल्फिशनेसचा यू आयदर गेट अ वन व्हर्जन ऑफ इट ऑर अनदर व्हर्जन ऑफ इट, बट यू गेट इट. दॅट्स हाऊ यू सर्वाइव्ह. एव्हरीबडी इज सेल्फिश, म्हणजे फक्त माणूसच असं नाही, कोणी पण आहेच आहे ते. बट द मोमेंट आय गेस माणूस इज द मोस्ट एनेबल्ड ह्युमन जो त्या सेल्फिशनेसच्या बाहेर जाऊन काहीतरी करू शकतो. आणि जेव्हा जेव्हा तू त्या सेल्फिशनेसच्या बाहेर जाऊन काही करशील ना, इट्स काइंड ऑफ अन आर्ट ऑलरेडी. सो त्यामुळे आपल्याला ते जगण्यात मजा येते. तर हे जे काही जमतं ना, किंवा हे जे काही समहाऊ शी हॅव क्रॅक्ट इट, आय एम व्हेरी क्युरियस अबाउट इट. आय एम नॉट जेलस अबाउट इट, आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आय एम जस्ट क्युरियस की यार कसं काय हे, हाऊ डिड, म्हणजे मी माय लव्ह लँग्वेज इज टू आस्क व्हाय. म्हणजे प्रश्न खूप विचारतो की हे कसं जमलं तुला, हे काय विचार केला तू, हे कसं केलं, विच ऑफकोर्स शी गेट्स इरिटेटेड टू. बट ते काहीतरी जमलंय तिला, ते त्या दरवेळेस मी विचारतो आणि मला खूप प्रोसेस केल्यानंतर कळतं की अरे अच्छा, हिनं हे जे असं सहज असा काहीतरी विचार केला ना, त्याच्या मागे मी विचार करायला लागलो, फार गहिरं डिस्कशन लागेल मला. सो आता उदाहरण यार, मला आत्ता उदाहरण नाही आठवत एक्झॅक्टली की असं कोणतं उदाहरण देऊ विच विल जस्ट कन्व्हिन्स यू की हां, म्हणजे मला असं म्हणायचं असं वगैरे. उदाहरण नाही आठवत आता मला. आय विल गेट बॅक टू यू ऑन दॅट. बट काहीतरी युनिक वे ऑफ थिंकिंग आहे तिचं विच मेस्मरायझेस मी. सो मी आपला त्या पद्धतीनं कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करतोय. मी इमॅजिनिंग दॅट शी इज हिअर ऑलरेडी काइंड ऑफ. ओके, कारण की म्हणजे तिच्याशी बोलताना यू स्टार्ट, दॅट्स वाय आय डोंट प्लॅन अ कन्व्हर्सेशन. इट्स लाईक यू स्टार्ट टॉकिंग अबाउट समथिंग अँड देन शी विल रिअलाइज समथिंग ऑर शी हॅव हर ऑब्झर्वेशन ऑन टू इट ना. सो ते बोलल्यानंतर अख्खं कन्व्हर्सेशनच डायव्ह इन होऊन जातं दुसऱ्याच मार्गाला कुठेतरी. अँड इट्स मोर डीप, मोर थॉटफुल, मोर फिलॉसॉफिकल, मोर टुवर्ड्स लाईफ. सो दॅट्स वाय आय डोंट प्लॅन कन्व्हर्सेशन्स. म्हणजे आणि मलाही स्पॉन्टेनियस जगायला आवडतं जास्त, रादर दॅन हॅव्हिंग अ थॉटफुलनेस इन अ मोमेंट. मला ते स्पॉन्टेनियसली तो थॉट आलेला जास्त आवडतो, किंवा ते
आणि व्हाईस वर्सा मला म्हणजे गोष्टी प्लॅन करायला उगाच खूप आवडतं, जे कधीच होत नाही. सो ॲक्च्युली मी प्लॅन केलं नाही पाहिजे कधी काही, बट मला असं वाटतं अरे आपण ना प्लॅन करू, असं करू, ते घंटा होत नाही कधी. बट मे बी दॅट्स वाय आय लव्ह स्पॉन्टेनिटी. So yeah, that's why we never plan our conversations, and today's vlog or video was all about why and how we don't plan our conversations. So see you in the next video. Bye.